हॅलो फ्रेंड्स, नमस्कार अँड वेलकम माय यूट्यूब चॅनल. कसे आहात फ्रेंड्स? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा आणि संध्याकाळची वेळ आहे. तर इथे वाजलेले आहेत संध्याकाळच्या 4:30 आणि माझं इथे आता चपात्या बनवणं सुरू होणार आहे. म्हणजे वैभवदत्तासाठी तसे पराठे बनवणार आहे मी. तर हे ना कांद्याचे पराठे आहेत. तर इथे ना मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतले होते, कारण की आम्हा तिघांसाठी पण होईल म्हणून. तर मीडियम साईजचे 3 कांदे घेतले. त्यानंतर याच्यात टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी असं हाताने चोळून टाकायची आहे. याचा फ्लेवर खूप छान लागतो. आणि त्यानंतर टाकणार आहे फक्त लाल तिखट. पावडरचे मसाल्यामध्ये ना फक्त लाल तिखट टाकायचं आहे. आणि त्यानंतर ना याच्यामध्ये ॲड करायचा आहे थोडासा लिंबाचा रस. त्याच्याने ना थोडंसं चटपटीत होतं. आणि याच्या ठिकाणी जर आपण आमचूर पावडर पण यूज केलं ना तरी चालेल. पण आता नव्हतं ते माझ्याकडं, तर लिंबू होता. कारण की आम्ही रोज लिंबाचं पाणी पितो आहे सकाळी सकाळी. थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये लिंबू पिळून पितो आहे. त्यामुळं साहेबांनी 1 तास लिंबू आणून ठेवले होते भरपूर असे. तर आता लिंबाचा रस वगैरे पिळला आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याचेच आपल्याला बनवायचे आहेत पराठे. तर खूप भारी पराठे होतात याच्याने. आणि म्हणजे ना कधी आपल्याला भाजी वगैरे नसेल ना तर ही अशी आयडिया करून बघायची. एकदम साधं आणि सिंपल. आणि भाजी नसली की खूप सोपी आयडिया आहे. मला तर खूप सोपी वाटली. तर इथे ना अशा प्रकारे एक छोटीशी पोळी लाटून घेतली मी आणि त्याच्यावरती ना हे 2 ते 2.5 चमचे हे मसाला टाकायचा आहे. आणि जास्ती पण एकदम भरभरून नाही टाकायचा, कारण की पराठे फुटतात लगेच. त्यामुळं जेवढं होतं आहे तेवढं शक्य टाकायचं. जास्ती एकदम भरून नाही टाकायचं. कारण की मी ना पराठे बनवायचं असलं ना तर मी एकदम भरभरून मसाला टाकते. ते एकदम सोपे होतात मला लाटायला वगैरे. पण हे ना जरा कांदा आहे त्यामुळे याला पाणी जास्त सुटतं ना, त्यामुळं जास्त एवढं टाकायचं नाही. आणि आता हे मसाला टाकला ना त्याच्यावरती मग मी ना थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्याला ना असं बांधलं, म्हणजे ह्या पोळीला अशा प्रकारे पूर्ण त्याला पॅक करून घेतलं. आणि आता याचा आपल्याला हळूहळू एकदम लाटायचं आहे. एकदम दाबून लाटायची गरज नाही. हलक्या हाताने आणि हळू दाबायचं आणि लाटायचं. आणि ना हे वाला पराठा जास्तीत जास्त फुटण्याची शक्यता असतेच, कारण की कांदा भरपूर आहे त्याच्यामध्ये म्हणून. तर इतर पराठ्यांपेक्षा थोडंसं हे होतं, फुटायची शक्यता असते. पण जेव्हा फुटत असेल ना तेव्हा सुक्कं पीठ टाकायचं वरती. त्याच्यामुळं ना ते चिटकणार नाही. हे बघा अशा प्रकारे सुक्कं पीठ थोडंसं लावून घ्यायचं, जेणेकरून होता होईल तेवढं आपल्याला ते लाटता येतो व्यवस्थित. आणि जास्ती फुटत असेल तर थांबवायचं तिथंच आणि बस झाला. आता एवढाच पराठा बस झाला. जास्ती याला मोठा बनवत बसणार नाही मी. आणि त्यानंतर याच्यावरती तेल लावायचं लगेच, कारण की पहिलाच पराठा आहे त्यामुळं तव्याला चिटकण्याची वगैरे शक्यता असते ना, त्यामुळं थोडंसं अगोदर तेल लावायचं पराठ्याला आणि त्यानंतर आता टाकला तव्यावरती. आणि हा तवा जो आहे ना तो मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि नवीनच आहे. पण अन्नूताईंनी चपात्या बनवल्या होत्या ना त्यामुळं थोडंसं जरा हे झालं आहे. बाकी नवीनच तवा आहे. आणि हा तवा ना मी 382 रुपयाला मागवला होता ऑनलाईन. तर आहे ठीकठाक आहे. तसं तर तवे भरपूर महाग असतात, असं घ्यायला गेलं ना दुकानामध्ये तर भरपूर महाग भेटतात. पण हे 382 रुपयाला भेटला, तर ठीक आहे. तर आता इथे अशा प्रकारे पराठ्याच्या वरच्या साईडला आणि कॉर्नरनी असं मी ना कॉर्नरनी म्हणते मी, कडेने त्याच्या तेल थोडं थोडं टाकलं. आणि अशा प्रकारेच मी ना सगळे पराठे इथे बनवून घेतलेले आहेत. आणि आता वैभवदादा फ्रेश होऊन बसलेला आहे बाहेर, तर त्याच्यासाठी ना पराठा देते आणि नंतर तो पराठा वगैरे खाईल आणि जाईल ट्युशनला त्याच्या. आणि आज ना मी दिवसभर एकही काही म्हणजे व्हिडिओ क्लिप बनवली नाही, कारण की मी ना फ्रीजचीच वाट बघत बसले होते. पण ना फ्रीज आलाच नाही आज.
तर त्या मॅडमला मी फोन केले तर ते बोलले की ना उद्या नक्की येईल, उद्या 100% तुमच्या घरी पोहोचेल फ्रीज. आणि आत्ता जर तुम्हाला अर्जंटच पाहिजे असेल तर मग शोरूममधला जो फ्रीज आहे तो तुम्हाला पाठवू का असं बोलल्या त्या. तर मी म्हटलं शोरूममधला नका पाठवू, तर जो बॉक्समधला आहे म्हणजे गोडाऊनमधून काढणार आहेत तेच पाठवा म्हणून सांगितल्यावरती ते बोलले की उद्या दुपारपर्यंत तुमच्या घरी फ्रीज येईलच, आजच्या दिवस कसं तरी काढा असं म्हणून त्या मॅडम बोलल्या. त्यामुळं मला आता नाईलाज होता, मग बसले शांत. खरं तर आम्ही दोघी मायली की फ्रीजची वाट बघत बसलो होतो दिवसभर, पण नाही येणार म्हणल्यावर मग मूड खराब झाला. पण उद्या मात्र गॅरंटेड ती येणारच आहे फ्रीज, 100% येणार आहे. तर त्यामुळं ना मग मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नव्हता. आणि आता अशाच प्रकारे मी बाकीचे इतर सगळे पराठे बनवून घेतले. आणि म्हणजे तुपाचे पराठे बनवले सगळे. वरच्या साईडने ना थोडं थोडं तूप लावलं, कारण की मला आणि वैभवदादाला पाहिजे होते तेवढं मी तूप लावलं. बाकी अन्नूताईसाठी एक पराठा बनवला होता तर त्याला तूप वगैरे लावलं नाही. आणि त्यामुळं नंतर ना तिला तुपाचा थोडासा जरी वास आला की ती खात नाही, मग तिला उलट्या होतात तुपाच्या वासामुळं. तर अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेतले आणि आता फक्त चपात्या बनवायच्या बाकी राहिल्या होत्या. तर ते चपात्या मी नंतरनं बनवेन. अगोदर आम्ही तिघंजणं पण मिळून नाश्ता करून घेतो, कारण की भूक लागली होती संध्याकाळची छोटीशी भूक. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि आता हा व्हिडिओ आहे आजचा. तर पहाटेची वेळ आहे आणि झाले असतील 4:45. तर इथे साहेब त्यांना गरम पाणी करून दिलं होतं मी, आणि त्यांच्यासोबत मी पण आता आजकाल गरम पाणी पिते. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळायचा आणि गरम पाणी प्यायचं. तर असं चालू आहे त्यांचं. आणि चहा वगैरे सगळं बंद आहे, म्हणजे जे जे डॉक्टरांनी सांगितलं होतं, भात वगैरे बटाटे आणि चहा हे सगळं बंद केलं आहे. आणि आता फक्त उठल्या उठल्या ना असं ब्रश केला की पटकन थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये लिंबू पिळून पितात. आणि त्यांचं बघून मी पण चालू केलं आहे माझं पण. तर आता हे पिऊन झालं की मग ते निघणार आहेत त्यांच्या ड्युटीला. तर इथे वाजलेले आहेत पहाटेच्या 5 आणि थंडगार वातावरण झालेलं आहे. आणि थंडगार वातावरणामध्ये मुलांच्या चालू आहेत साखर झोपी. आणि या अगोदर ना मी असं साहेब जेव्हा बाहेर कामाला जायचे तेव्हा मी ना कमीत कमी 10 मिनटं तरी मी बाल्कनीमध्ये उभी राहायची. बिंदास बाल्कनीचा दरवाजा उघडत होते, बिंदास बाल्कनीमध्ये उभं राहत होते. पण आजकाल ना त्या बिबट्याची एवढी दहशत झालेली आहे जागोजागी की ना बाल्कनीचा दरवाजासुद्धा उघडायची भीती वाटते, किंवा घराचा दरवाजासुद्धा उघडायची भीती वाटते. आणि ना म्हणजे मुलांना शाळेत पाठवायचं की नाही, किंवा माणसाने कामाला जायचं की नाही, हे पण प्रश्न पडलेला आहे. आता पोटासाठी तर माणसाला कामाला जावंच लागतं. पण जर अशी दहशत, असं राक्षस सारखं ते बिबट्या जर माणसाच्या मागं फिरत असेल तर मग माणसाने कसं जगायचं काय माहिती नाही. आणि एवढा वावर वाढलेला आहे बिबट्याचा की शहरामध्ये, म्हणजे एकदम गजबजलेल्या शहरामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर चालू आहे. असं नाही की जंगल किंवा शांत एरिया आहे त्याच्यामध्येच फक्त बिबट्या दिसतोय असं नाही आहे. तर पूर्ण असं एकदम गर्दीच्या वस्ती ह्याच्यामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर दिसतोय. आणि बिल्डिंगमध्ये, फ्लॅटमध्ये घुसून त्यांनी एका म्हणजे मुलीला खूप जखमी केलं. आणि ती न्यूज बघितल्यापासून तर अजूनच भीती वाढली आहे मनामध्ये, की बिबट्या घरामध्ये घुसून, एवढ्या गर्दीच्या ठिकाणी असून सुद्धा घरामध्ये घुसून त्यांनी एवढ्या लोकांना म्हणजे जखमी केलं. आणि ती मुलगी तर खूप सिरियस आहे, तिचं तर प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. आता ती म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे तिची, ती जगते की नाही माहिती नाही. म्हणजे असं किती शिकार झालेले आहेत काय, अजून किती यापुढे शिकार होतील काय सांगता येत नाही. खूप म्हणजे दहशतीचे वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे ना मला बाल्कनीची विंडोसुद्धा मी ना जास्ती वेळ उघडं ठेवत नाही, कारण की एवढूशा खिडकीतून तो सुद्धा बिबट्या घरामध्ये शिरतो.
हे कळाल्यामुळं ना खिडकीसुद्धा उघडायची भीती वाटते आजकाल. आणि आय होप हे वातावरण ना लवकरात लवकर हे दहशतीचं वातावरण संपलं पाहिजे, नाहीतर ना माणसांचं जगणं खूप मुश्किल झालेलं आहे. तर इथे माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहे आणि भाजी तर सकाळीच बनवली होती, हरभऱ्याची भाजी बनवली होती. त्यामुळं मी काही रेसिपी शेअर केली नाही, कारण ह्या भाजीची रेसिपी भरपूर वेळा शेअर केली आहे त्यामुळं. तर चपात्या बनवून झाल्याच्यानंतर किचन काउंटर स्वच्छ केलं. त्यानंतर जे काही भांडे वगैरे काढले होते तर ते भांडे पण मी लगेच घासून घेतले. आणि त्यानंतर मग आता 1 कप रिलॅक्समध्ये चहा प्यायचा वेळ आलेला आहे. तर जेव्हा साहेब घरी असतात ना, तेव्हा मी अजिबात त्यांच्यासमोर चहा वगैरे पीत नाही. कारण की म्हणजे कसं होतं माहिती आहे का, एखाद्याचा उपवास असला आणि आपण त्या उपवास असणाऱ्या माणसासमोर आपण जेवणं टाळतो. का? कारण की उपवास असणाऱ्या माणसाला त्रास होत असतो त्यामुळं. तर मग तसंच झालं आहे. तर आता साहेबांना साखर, गूळ वगैरे खायचं नाही असं सांगितलं आहे, चहा वगैरे प्यायचा नाही सांगितलं आहे. तर त्यांच्यासमोर जर मी कधी चहा पिला तर ते मला चांगलं नाही वाटत. त्यामुळं मी ना त्यांच्यासमोर कधीच चहा पीत नाही. तर ते कामावरती गेल्याच्या नंतर मग मी थोडासा काळा चहा पिलेला आहे. आणि आजकाल तर ना दूध आम्ही बंदच केलं आहे. जेव्हापासून ते फ्रीज बंद पडले ना, तेव्हापासून आम्ही दूध घेणंच बंद केलं आहे. कारण की उगाच घ्यायचं आणि नासाडी असं होतं. त्यामुळं मी काही दूध वगैरे घ्यायचं सगळं बंदच केलं. तर आता आणि मनाशी ठाम निश्चय केला होता की जेव्हा फ्रीज घरात येणार तेव्हाच मी दूध किंवा भाज्या वगैरे आणायचं हे सगळं कामं करणार. तर आता येईल आज दुपारपर्यंत फ्रीज घरी येईल आणि त्यानंतर मग मी मार्केटमध्ये जाऊन भाज्या वगैरे घेऊन येईन हप्त्याभराच्या. रविवारीसुद्धा आम्ही भाज्या वगैरे काय आणल्या नाही. येताना तिकडून म्हणजे फ्रीज बुक करून येत होतो ना, तेव्हा साहेब बोलले होते की काय भाज्या वगैरे घ्यायच्यात का? पण मी म्हणलं नको, भाज्या वगैरे आत्ता घेतल्या तर ते उगाच खराब होऊन जातात. त्यामुळं मी घेऊ दिल्या नाहीत भाज्या वगैरे. तर आता आज जर दुपारी फ्रीज आलं की मग भाज्या वगैरे सगळंच घेता येईल. तर आता बाहेरचं जेवढं काही अंथरुणं पांघरुणं होते ते मी पटापट फोल्ड केले आणि मध्ये नेऊन मी पलंगाचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये सगळे अंथरुणं ठेवून दिले. तर आता फक्त मॅडम झोपलेल्या आहेत, अनुष्का मॅडम, आणि त्यांना काही उठवणार नाही मी. कारण की सोफ्यावरती झोपलेली आहे त्यामुळं तिला काही उठवलं नाही. बाकी वैभवदादाला तर उठवलं, पण वैभवदादा पुन्हा झोप म्हणलं त्याला, बेडरूममध्ये जाऊन झोप, कारण की थंडी भरपूर आहे ना, त्यामुळं एवढं लवकर पण उठू नको, नाहीतर सर्दी वगैरे व्हायची तुला. त्यामुळं मग सांगितलं मी त्याला, पण तो बोलला की नाही आता मला काय झोप येणार नाही. त्याच्यामुळं तो गेला आहे वॉशरूममध्ये. तोपर्यंत मी इथे पटकन आता पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेते आणि लादी वगैरे पुसून घेते. कारण की सकाळी सकाळी घर फ्रेश आणि सुंदर वाटलं ना, तर दिवस जो आहे तो खूप आनंदाचा जातो आणि खूप चांगला जातो. सकाळी सकाळी जेव्हा आपलं घर स्वच्छ होतं तेव्हा. म्हणून ना मी होता होईल तेवढं ना मी सकाळी सकाळीच घर माझं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते. भलं कितीही थंडी असू दे, पण एकदाशी पाण्यात हात बुडवलं ना मग काय नाही वाटत नंतर ना. पण पाण्यात हात बुडवायच्या अगोदर आपल्याला मात्र भीती वाटत असते की भरपूर गार पाणी आहे, भरपूर थंड आहे असं वाटतं. पण एकदाशी हात बुडवलं आणि कामाला सुरुवात केली ना मग काय वाटत नाही. तर आता इथे मी लादी पुसून घेणार आहे आणि लादी पुसण्यासाठी मी ह्या बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. कारण की माझा जो वेट मोप आहे ना तो ह्या पोरांनी खराब केलेला आहे दोघांनी मिळून. तर आता खाली बसूनच मला लादी पुसावी लागेल, कारण की एक नाही 2 वेट मोप झालेत. 2 वेट मोप खराब झालेले आहेत. काय माहिती कशामुळे होतात काय माहिती. पण 2 वेट मोप खराब झाल्याच्यानंतर मी आता मग ठरवलं की आता वेट मोप वगैरे घेणार नाही. आणि ना असं हाताने लादी पुसायचं म्हणलं ना तर थोडासा आपला शारीरिक व्यायाम पण होतो. त्यामुळं ते पण चांगलं असतं आपल्यासाठी. तर आता याच्यापुढे ते वेट मोप वगैरे मी वापरणारच नाही. ट्रॉली आहे अजूनसुद्धा मजबूत आहे ट्रॉली एकदम. पण जे ते हे असते ना, स्टिक असते ना ते वेट मोपची,
तीच खराब होते, म्हणजे असं ना हे होत नाही, फिरत नाही आहे ते, असं झालं आहे. तर काय माहिती काय झालं, अगोदरचं पण तसंच झालं होतं आणि आत्ताचं पण हे असंच झालेलं आहे त्यामुळं. तर मी अगोदर ना पूर्ण डस्टिंग वगैरे करून घेतली, सगळ्या टेबलची वगैरे डस्टिंग करून घेतली आणि त्यानंतर आता फायनली हाताने पूर्ण कॉर्नर टू कॉर्नर लादी पुसून घेते स्वच्छ एकदम. आणि हाताने लादी पुसली ना त्याचा एक दुसरा फायदा असा की म्हणजे पहिला फायदा तर की आपला शारीरिक व्यायाम पण होतो आणि दुसरा फायदा असा की म्हणजे लादी जी आहे ती एकदम रगडून स्वच्छ पुसता येते आपल्याला. वेट मोपनी तसं लादी एवढी स्वच्छ पुसता येत नाही. आणि तिसरी गोष्ट अशी की हे असे जे बॉर्डर वगैरे असतात ना, म्हणजे आता हे बाल्कनीच्या बॉर्डर वगैरे, हे अशा बॉर्डर वगैरे पुसायला पण ना हातानेच जरा चांगलं वाटतं. बाकी वेटमोपने ते व्यवस्थित निघत नाही, ही गोष्ट आहे. तर आता चाललेली आहेत माझी इथे सकाळची कामं आणि कितीही थंड वातावरण असलं तरीसुद्धा मी माझी कामं जी आहेत ते अशा पद्धतीनेच आवरत असते आणि आळस अजिबात करत नाही. सगळा आळस जो आहे तो मनामध्येच असतो. आपल्या मनातून एकदाशी आळस काढून टाकला ना तर मग आपली कामं जी आहेत ते बरोबर टायमावरती होत असतात. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.